रात्रीची किती वाजले 10:30 आणि गावी आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे मिळून जेवण करतो. तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर मस्त गावाकडची सकाळ सुरू झाले. पक्ष्यांचा किलबिलाट कानावर ऐकायला येतोय. मस्त वाटतंय बाहेरचा व्ह्यू बघायला. कसं असतं की शहराच्या चकचकाटापेक्षा गावातील शांतता मनाला जास्त समाधान देणारी असते. गावची माती आणि माणसांची नाती नेहमीच खरी आणि अतूट असतात. मोठ्या शहरात घरं जवळजवळ असली तरी मनं लांब लांब असतात, पण गावात घरं लांब लांब असली तरी मनं मात्र एकमेकांशी जोडलेली असतात. खरं सांगायचं तर गाव म्हणजे केवळ एक ठिकाण नाही, तर सुखाचा आणि आठवणीचा जिवंत झराच असतो. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात जा, पण जी शांतता आणि आनंद आपल्या गावात भेटतो तो कुठेच नाही भेटत. तर इथं पहा, सकाळी सकाळी आम्ही आलो आहे आणि सकाळी आम्हाला गावाकडचा भाजीपाला फ्रेश मिळाला आहे. तर आमच्या इथल्या ताईने आणून दिला आहे तो. तर इथं पहा, घेवड्याच्या शेंगा, मिरच्या, वांगी, गाजर, घटमुट दूध आणि इथं हे सुद्धा आहे, कांदा, लसूण सगळं काही आम्हाला आणून दिलं आहे. आणि आपली बोरंसुद्धा आहेत. तर हे सगळं भाजीपाला बघून काय करावं आणि काय नको असं झालं आहे. आणि विशेष म्हणजे सगळा भाजीपाला आणि गावाकडच्या दुधाला जास्त आम्ही मिस करतो आहे. म्हणजे आमच्या घरात मला जास्त दूध आवडतं आणि दुधावरची साय. मी आणि आधी नेहमी दूध आणि साय ह्याच्यावरच असतो गावी आल्यानंतर. तर आता आज जास्त पाहुणे येणार आहेत म्हणून माझी स्वयंपाकाची तयारी सुरू आहे. तर इथं पटापट कामं होतात, म्हणजे जास्त वेळ लागत नाही. तर आज मी मटण बनवते. गावी आलो आहे म्हटल्यावर मटण नाही असं होणारच नाही. तर आज मटणाचा बेत आहे. तर इथं पहा की इथं 3 किलो मटण आणलं आहे. मस्त झणझणीत चमचमीत असा मटणाचा आपला गावरान टाईप रस्सा मला बनवून घ्यायचा आहे. तर त्यासाठीची तयारी सुरू आहे. आणि मटण बनवताना सुद्धा मी एक्सायटेड आहे, कारण गावाकडचं मटण आवडतं आम्हा सगळ्यांना. आणि आज पाहुणे पण येणार आहेत म्हटल्यानंतर जरा आपण जास्त चांगल्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे नेहमी कितीही चांगलं केलं तरी पाहुणे आल्यानंतर जरा स्पेशल वेगळी पद्धत आपण वापरून बनवतो. तर हे बघा, आज मी साधंसुधंच बनवते, कारण तर केल्यानंतर दाखवते, करताना दाखवू शकत नाही कारण आज जरा गडबड आहे. तर गावाकडचं मटण आवडतं सगळ्यांना आणि गावी आल्यानंतर असं भरपूर स्वयंपाक करायला लागतं. मटणाला स्वच्छ धुवून हळद मीठ लावून मी ठेवले आणि त्याच्यावरती 5-6 लसणाचे गड्डे पण ठेवलेत. आणि आम्ही काय करतो की शिजवताना त्याच्यामध्ये लसणाचे गड्डे पण टाकतो. तर इथं अद्रक आणि लसूण मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते, जिरं वगैरे, आणि नंतर फोडणी देणार आहे. कांदा लालसर भाजून घ्यायचा आणि नंतर हे टाकायचं आणि नंतर मटण शिजू घालणार आहे. हे जर मटण चुलीवरती केलं असतं तर सुपर टेस्ट आली असती, बट इथं वर आहे चूल, आम्ही वरती केली आहे चुलीला जागा, पण आता काही एवढा टाईम नाही त्यामुळे मी गॅसवरच बनवते. तर नंतर कधी आम्ही चुलीवर करताना मी तुम्हाला नक्की दाखवेन. मस्त वास सुटला इथं, असं म्हणजे आपण कधीही फोडणी देताना मस्त सुगंध सगळीकडे दरवळतो ना त्या फोडणीचा. आणि लसूण, अद्रक. किचनचा दरवाजा बंद केला कारण की काय होत होतं की बाहेरचा भरपूर आवाज आत येत होता आणि बाहेर मोठमोठ्याने गाणी लावलेत, त्यामुळे म्हटलं की दरवाजा आता बंद याच्यामध्ये कर. आपण पाणी न टाकता हे शिजवायचं. खरं तर हे पातेल्यामध्ये शिजवायचं होतं, पण मी कुकरमध्ये शिजवते कारण जास्त टाईम नाही त्यामुळे. तर शिजायला थोडा वेळ पातेल्यामध्ये शिजवलं तर जास्त वेळ लागतो, पण कुकरमध्ये लगेच शिजतं. त्याच्यामध्ये पाणी वगैरे मी काहीच नाही टाकणार. आता बघा, फक्त या मटणाच्या पाण्यामध्येच हे शिजलं पाहिजे असं शिजवणार आहे. टेस्ट पण भरपूर छान लागते, मस्त लागते टेस्ट. तर आता हे मिक्स करून घेतलेलं पाणी सुटतं आहे कारण याच्यामध्ये पाण्याची क्वांटिटी जास्त असते. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं. आपण काय करायचं, हा कुकर असं झाकून ठेवायचा आणि फक्त 6 विसल होईपर्यंत आपण वाट बघायची. हे डन होते. तर इथं मी खडे मसाले घेतले, तीळ आणि खसखस हे सगळं भाजून घेतले तव्यावरती, नंतर हे बारीक करून घेणार आहे. तर इथं बघा मटण रेडी झालेलं आहे. हे आहे सुक्कं मटण, मस्तपैकी गावचं गावठी पद्धतीचं सुक्कं मटण, झणझणीत मटणाचा रस्सा. आणि आता थोड्याच वेळात आम्ही जेवण करणार आहे. तर आता 4 वाजले. त्यावेळेला आम्ही बाल्कनीमध्ये थांबलो आहे. खाली स्लॅबचं काम सुरू आहे त्यामुळे
तिथूनच आम्ही दोघी बघतोय. आम्ही आलोय म्हणून आखी पण भेटायला आली. सकाळी सगळं आवरून वगैरे आता केलं आता आलोय भेटायला. तर याच्या अगोदर भरपूर जण जेवण करून गेलेत आणि आत्ता आम्ही जेवण करतोय. स्वप्नील आत्ताच आला जस्ट, मग म्हटलं की स्वप्नील आल्यानंतर सगळे मिळून जेवण करूया. तर गाईज इथं माझा पण ब्लॉग चालू आहे आणि मावशीचा पण ब्लॉग चालू आहे. मावशी ऑल्सो हॅव चॅनल. गावी आल्यानंतर सगळे मिळून असं गावठी पद्धतीनं मांडी घालून मस्त भाकरी कुस्करून खायला एक वेगळीच मजा येते. गप्पा मारत मारत तो एक वेगळाच आनंद असतो. असं जेवण करताना जेवणाची रुची तर अजून वाढते आणि मस्त वाटतं. गावी आल्यानंतर पहिल्यांदा आम्ही सगळे मिळून जेवण करतोय. म्हणजे बरीच जण जेवण करून गेले तर आम्ही चौघं राहिलोय. ही आत्ताच आलेत ना, ही आत्ताच आली. दुपारच्या जेवणाला 5 वाजलेत. हा, पण 5 वाजले. आता मी जेवण तुम्हाला टेस्ट करून दाखवतो. मावशीला मी आता मार्क्स देणार आहे. ओके. छान आहे. सुका मटण छान आहे. बबली काही खात नाही मटण वगैरे. ती खाते. आखी तिकडे जेवते आणि मी इकडं. असं आमचं सुरू आहे. गावी आल्यानंतर कसा वेळ जातो कळतच नाही. आता एवढे छान छान जेवण बनवले, आता खायचंय. सगळी तुटून पडायला लागली जेवणावर. आखी बबली आणि स्वप्नील सगळे चालले. दुपारी वाजता आले ना, आणि आता 6 वाजता 2 तासासाठी आले. हो ना. हा तर छान होता आजचा दिवस. खूप छान दिवस जावा अशी माझी अपेक्षा आहे. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग. बाय बाय. रात्रीची किती वाजले? 10:30. आणि आम्ही वॉकिंग करतोय. थंडी खूप आहे गावी म्हणायची, पण आज काही थंडी नाही. आपण वाघमणला गेलो थंडी गेली, आपण महाराष्ट्रामध्ये आलो थंडी गेली. आपल्याला मी स्वतः असं काढलं असतं किती छान काढलं असतं माहिती. मी काढायला पाहिजे थोडं तर एक अर्धा तास आम्ही फिरलो बाहेर आणि आता घरी आलो आहे. तर आता रात्रीचे 11 वाजलेत. पहिल्यापासून शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा आणि पुढे येणारे व्हिडिओसुद्धा न चुकता नक्की पहा.